गच्छामी आणि संघं शरणं गच्छामी असं म्हणतो. ही बुद्ध धम्म संघ ही शरणस्थानं आहेत. कोणत्या अर्थानं शरणस्थानं आहेत? शरण जाणं, शरण या पाली शब्दाचा अर्थ आहे आश्रयाला जाणं, एखाद्याचा आधार घेणं. जेव्हा आपण समजू की एखाद्या दुःखामध्ये आपण आहोत, तर जिथून आपल्याला सुख मिळेल अशा ठिकाणी आपण जाणं म्हणजे शरण घेणं आहे. मग हे मानवी जीवन जे आहे ते दुःखानं भरलेलं आहे. मग दुःखमुक्त अवस्थेकडे जाणारे कोण आहेत किंवा कोण दुःखमुक्त आहे? तर बुद्ध धम्म संघ ही 3 रत्न ज्यांनी धारण केलेली आहेत तिथं दुःखमुक्ती आहे. म्हणून आपण तिथं जातो. म्हणून बुद्धांना, धम्माला आणि संघाला आपण शरण जातो. या 3 रत्नांचा जेव्हा जेव्हा आपण उच्चार करतो आणि लगेचच आपण पंचशिलाला ग्रहण करतो. म्हणून मानवी जीवनासाठी ही पंचशील अतिशय महत्त्वाची आहेत. तथागत बुद्धांनी पंचवर्गीय भिक्खूंना जो पहिला उपदेश केला त्या उपदेशामध्ये ही पंचशील सामावलेली आहेत, हे आपल्या लक्षामध्ये येईल. म्हणून या पंचशिलाचं महत्त्व खूप मोठं आहे. ही पंचशील जी आहेत ही गृहस्थ लोकांच्यासाठी ही जी पंचशिला आहेत ही गृहस्थी लोकांच्यासाठी एक प्रकारचे नियम आहेत. पण हे नियम कशा प्रकारचे आहेत की गृहस्थी माणूस हळवारपणे यामध्ये उतरू शकतो. आणि तेच आपण भिक्खू संघाच्यासाठी पाहू तर भिक्खूंच्यासाठी हे कडक नियम आहेत. म्हणजे गृहस्थांसाठी तत्व आणि भिक्खूंसाठी नियम आहेत. गृहस्थांना थोडीशी मोकळीक मिळू शकते पण भिक्खू संघासाठी ती मोकळीक नाही. याचं कारण काय आहे तर भिक्खू संघ म्हणजे तथागतांना अभिप्रेत असणारा एक आदर्श उदाहरण असणारा एक व्यक्तींचा नमुना आहे. समाजानं कुणाकडे आदर्श म्हणून पाहावं तर भिक्खूंच्याकडे आदर्श म्हणून पाहावं. म्हणून भिक्खूंचं जे वर्तन आहे ते परफेक्ट असावं याकडे भगवान बुद्धांचं कटाक्षानं लक्ष होतं. आणि गृहस्थांच्यासाठीही हे उपदेश दिलेले होते. पण आपण पाहतो की गृहस्थी लोक अनेक कामांमध्ये व्यस्त असतात, अनेक अडचणींमध्ये असतात, अनेक व्यवहारांमध्ये असतात. तर त्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षित होण्यासाठी हे पंचशील दिलेली होती जेणेकरून ते हळुवारपणे विशुद्धीच्या मार्गामध्ये प्रवेश करतील. आणि म्हणून तथागत बुद्धांची जी त्रिविध शिकवण आहे ती त्रिविध शिकवण कोणती आहे? शील, समाधी आणि प्रज्ञा ही त्रिविध शिकवण आहे. आणि ही त्रिविध जी शिकवण आहे त्या त्रिविध शिकवणीला परिपूर्ण शिकवण असं म्हटलेलं गेलेलं आहे की नवीन आता काही शिकवायची गरज नाही. आणि परिशुद्ध शिकवण आहे की या शिकवणीमधलं आणखी काही काढायची गरज नाही. म्हणजे परिपूर्ण आहे आणि परिशुद्ध आहे. आणि त्याची सुरुवात शील मार्गापासून होते. शील हाच प्रारंभ आहे. बाबासाहेब असं म्हणतात शील हाच प्रारंभ, शील हाच मध्य आणि शील हाच शेवट आहे. शीलाने अधिष्ठित असणारी ही जी शिकवण आहे तथागत बुद्धांची ही मानवी जीवनाला त्यांच्या दुःखातून हळुवारपणे बाहेर काढत नेते. आपण पाहतो की समाधी मार्गाकडे जेव्हा आपण जाणार आहे मनाला प्रशिक्षित करण्यासाठी किंवा मनाला ताब्यात ठेवण्यासाठी जी व्यवस्था आपण स्वतःमध्ये तयार करणार आहोत त्याचा पाया म्हणजे शील आहे. शीलाचा पाया जर नसेल तर समाधी चांगली होऊ शकत नाही. आणि समाधीचा पाया नसेल तर प्रज्ञेच्या मार्गामध्ये आपण जाऊ शकत नाही. म्हणून शील, समाधी, प्रज्ञा अशी त्रिविध शिकवण आहे. 3 टप्पे आहेत जीवनाचे. या टप्प्यावरून चालत जाऊन आपण पाहतो की आपण दुःखमुक्तीपर्यंत पोहोचतो. इतर सगळ्या परंपरांमध्ये आणि बुद्धांच्या परंपरेमध्ये एक विशेष असा फरक आहे. तो फरक काय आहे की तथागत बुद्ध इथं नैतिकतेला प्रथम पसंती देतात, नैतिकता प्रमुख ठेवतात. म्हणजे इतर गोष्टी दुय्यम आहेत. आपण कपडे कोणते घालतो, आपण खातो काय, आपण पितो काय, किंवा आपण कुठे राहतो, आपण व्यवसाय काय करतो, या सगळ्यांपेक्षा प्रमुख काम कोणतं असेल तर आपण शीलवान आहोत की नाही, आपण आपली नैतिकता चांगली आहे की नाही, हे तथागत बुद्धांना महत्त्वाचं वाटत होतं. म्हणून शील हा त्यांच्या धम्माचा पाया आहे. शीलावर अधिष्ठित राहणारा माणूस दुःखमुक्त होऊ शकतो. शील जर नसेल तर तो माणूस दुःखमुक्त होऊ शकत नाही. ही गोष्ट आपण समजून जर घेतली तर तथागत बुद्धांनी मानवाला काय दिलं हे यामध्ये आपल्याला दिसेल की त्यांनी जे विस्कळीत लोक होते, विस्कळीत परिव्राजक होते, विस्कळीत मनुष्य जात होती, त्या विस्कळीत लोकांना एकत्र केलं आणि एकत्र करून त्या विस्कळीत लोकांना एक मार्ग दिला की बाबांनो, या मार्गावरती चालल्यानंतर तुम्ही दुःखमुक्त व्हाल, तुम्ही सुखी व्हाल. तुम्ही अंगाला काहीतरी लावलं, तुम्ही अग्नी प्रज्वलित केला, यज्ञ केले, कर्मकांड केले म्हणून तुम्ही सुखी होणार नाही, तर
तुम्ही स्वतःला प्रशिक्षित केल्यानंतर सुखी व्हाल, ही गोष्ट आपण महत्त्वाची इथं समजून घेणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून जेव्हा पंचशिलांकडे आपण वळतो तेव्हा पहिली गोष्ट आपण म्हणतो, पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी. पानातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी. या शब्दाचा अर्थ, या वाक्याचा अर्थ आपण जर फोडला तर तथागतांना काय म्हणायचं होतं हे आपल्या लक्षात येईल. पानातिपाता, पान अधिक अतिपात असा तो शब्द बनलेला आहे. प्राण म्हणजे जीवसत्व, अतिपात म्हणजे त्याचं हनन करणं, प्राण्याची हत्या करणं म्हणजे पानातिपात. आणि पानातिपाता म्हणजे प्राणी हत्येपासून. वेरमणी या शब्दाचा अर्थ आहे अलिप्त होणं. आणि पुढे आपण पाहतो सिक्खापदं, शिक्षापद, आणि समादियामी, स्वीकारणं. म्हणजे या पूर्ण वाक्याचा अर्थ असा होतो की प्राणी हत्येपासून अलिप्त राहण्याचं शिक्षापद, शिकवण मी ग्रहण करतो. बुद्धांनी प्राणी हत्येपासून अलिप्त राहायला सांगितलेलं आहे. ही गोष्ट आपण समजून घेऊया की त्या काळामध्ये यज्ञामध्ये पशुहत्या केली जायची, बळी दिले जायचे आणि त्याचा संबंध मानवाच्या सुखाशी होता. जर यज्ञ केले तर माणूस सुखी बनेल, प्राणी हत्या केली तर माणूस सुखी बनेल, हा जो संबंध होता तो तथागत बुद्धांनी नाकारलेला आहे. प्राणी हत्या करून कोणतंही सुख मिळणार नाही, ही भूमिका त्यांनी ठाम भूमिका घेतल्याची आपल्याला पाहायला मिळते. या प्राणी हत्येमध्ये काय सामावलेलं आहे की तथागतांनी सम्यक आजीविकेमध्ये जे काही आपण पाहतो की कोणते व्यवसाय नाकारायचे, तर त्यामध्ये एक व्यवसाय त्यांनी सांगितला की मांसाचा व्यापार जो आहे तो आपण नाकारला पाहिजे. मांसाचा व्यापार आपण करता कामा नये. मग मांसाचा व्यापार करताना काय घडतं, एकतर त्या प्राण्याला जबरदस्ती आणलं जातं, त्यानंतर तो प्राणी तळमळत असतो, तडफडत असतो तरी त्याला बांधून आणलं जातं. त्यानंतर आपण पाहतो की आज्ञा दिली जाते की त्या प्राण्याची हत्या करा. तो प्राणी तळमळत असतो, त्याला पीडा होत असते त्याची हत्या होत असताना, तरी सुद्धा पाहणारा दगडाचं मन घेऊन ते पाहत असतो. ती प्राण्याचा आवाज, त्याचं रक्त आणि त्याला होणारा त्रास, त्याला होणाऱ्या यातना याची जाणीव त्या व्यक्तीला होत नाही. आणि त्यानंतर ते मांस कापलं जातं आणि ते वाटलं जातं, विकलं जातं. म्हणून प्राण्यांची हत्या होणारे जे व्यवसाय आहेत ते तथागत बुद्धांनी नाकारलेले आहेत, हे आपण समजून घेऊया. त्याचबरोबर प्राणी हत्येची जी काही आपल्याला बरेच लोकांना हौस म्हणून काही लोक प्राण्यांना मारतात, हौस म्हणून एखाद्याची हिंसा करतात. या प्रकारची हिंसा ही तथागत बुद्धांनी सोडायला सांगितलेली आहे. कारण जेव्हा एखादा माणूस, अप्रबुद्ध माणूस, सामान्य माणूस ज्ञान प्राप्त करतो, बोधीकडे जातो, त्यावेळेला तो संवेदनशील बनतो. तो स्वतःबद्दल संवेदनशील बनतो, स्वतःच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींविषयी संवेदनशील बनतो. त्याचबरोबर आपण जिथं राहतो तिथं जी सजीव सृष्टी आहे त्याबद्दल तो संवेदनशील बनतो. आणि मग धम्मपदामध्ये काही गाथा आलेल्या आहेत, त्यांमध्ये काय म्हटलेलं आहे तथागतांनी की प्रत्येक प्राणी जे आहेत, प्रत्येक सजीव जो आहे तो दंडाला घाबरतो, म्हणजे शिक्षेला घाबरतो, मृत्यूला घाबरतो. प्रत्येक सजीवाला आपण जिवंत राहावं, आपण जगावं असं वाटत असतं. सगळ्यांनाच आपलं जीवन प्रिय असतं. म्हणून इतर प्राण्यांना आपण दंड देऊ नये, इतर प्राण्याची हत्या आपण करू नये, हे तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे. आणि किंवा आपणही हत्या करू नये किंवा त्या हत्येला कारणीभूत ठरू नये, ही तथागत बुद्धांनी घेतलेली भूमिका आहे. आणि ही भूमिका आपण समजून घेऊया. जर आपल्याला कोणी त्रास दिला, आपल्याला कोणी शारीरिक कृतीनं हानी पोचवली, तर आपल्याला ज्याप्रमाणे त्रास होतो त्याच प्रकारे समोरचा जो व्यक्ती आहे तोही आपल्यासारखाच बनलेला आहे, तर त्यालाही त्या प्रकारचा त्रास होणार आहे. हे जाणून आपपर भेद गाडून आपण जेव्हा संवेदनशीलतेने हे अनुभवू की माझ्यासारखाच दुसरा आहे, तेव्हा काय होईल, तेव्हा आपण पाहतो की आपल्यामधली आणि दुसऱ्यामधली जी दरी आहे ती दरी नष्ट होऊन आपल्यामध्ये इतरांच्या बद्दल संवेदनशीलता जागी होईल, इतरांच्या बद्दल सहानुभूती जागी होईल, इतरांच्या बद्दल मैत्रीभाव जागा होईल. म्हणून हे जे नाकारलेल्या गोष्टी आहेत तथागत बुद्धांनी काय नाकारलं, एक गोष्ट नाकारली की तुम्ही प्राणी हत्येपासून अलिप्त असलं पाहिजे. मग प्राणी हत्येपासून अलिप्त होणं याचा अर्थ काय आहे, केवळ अलिप्त राहून चालेल का, तर नाही चालणार. मग दुसरी गोष्ट केली पाहिजे, आपण मैत्रीपूर्ण कर्म केलं पाहिजे, आपण इतरांच्या कल्याणाची गोष्ट केली पाहिजे. तेव्हा हे शील परिपूर्ण होईल,
जेणेकरून मैत्रीभाव जेव्हा चित्तामध्ये आपल्या उत्पन्न होईल तेव्हा आपण सुखी बनू. ही सोपी गोष्ट तथागत बुद्धांनी सांगितली. धम्मपदामधली पहिली आणि दुसरी गाथा जी आहे, ती पहिली दुसरी गाथा जी आहे ती या विश्वाचं एक तत्व सांगणारी गाथा आहे. त्याकडे आपण गांभीर्यानं पाहणं ही काळाची गरज आहे. काय म्हणताय तथागत बुद्ध? मन प्रमुख आहे. सर्व प्रवृत्ती ज्या आहेत त्या मनासोबत जन्म घेतात. मन त्यांचं लीडिंग करतं. मन श्रेष्ठ आहे. सर्व जे काही आपण पाहतो ते मनोमय आहे. आणि पुढे ते म्हणतात, एखादा व्यक्ती दूषित मनानं बोलतो किंवा कृती करतो तर दुःख त्याच्या पाठीमागे असं लागतं, ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या एखाद्या प्राण्याच्या पाठीमागं ते गाडीचं जाणारं चाक. म्हणजे गाडी ओढणाऱ्या प्राण्याच्या पाठीमागं जसं गाडीचं चाक जातं त्याप्रमाणे दूषित मनानं बोलणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागं दुःख लागतं. म्हणजे दूषित मन जे आहे, दूषित मन म्हणजे काय? ज्या मनामध्ये ईर्ष्या आहे, दुर्भावना आहे, द्वेष आहे, घृणा आहे, इतरांच्या बद्दलची मळमळ आहे, मत्सर आहे, हे याला दूषित मन म्हटलं गेलंय. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीचं मन दूषित बनलेलं असतं तेव्हा त्या व्यक्तीला असं वाटतं की इतरांना त्रास द्यावा, इतरांची हिंसा करावी, इतरांना क्लेश द्यावेत आणि त्यामध्ये आनंद मानावा. तथागत बुद्धाने असं म्हटलेलं आहे की जर आपण अशा मनानं कृती केली, आपण जर हिंसा केली तर दुःख आपल्या पाठीमागे लागणार आहे. आणि हा सर्वांसाठी लागू असणारा नियम आहे. केवळ बौद्धांसाठीच आहे असं नाही. जो मानव म्हणून इथं अस्तित्वात आलेला आहे त्याच्यासाठी हे लागू आहे. आणि तथागत बुद्धांचा धम्म कसा आहे? अकालिको आहे. त्याला काळाचं बंधन नाही, काळाचं वेळेचं बंधन नाही आहे. तो सांदृष्टिक आहे. म्हणजे इथंच इंद्रियांना अनुभव घेता येण्यासारखा आहे. आपण प्रयोग करून बघा, दुर्भावना जागवून बघा मनामध्ये, एखाद्याविषयी मत्सर जागवून बघा, एखाद्याविषयी क्रोध जागवून बघा. काय होईल? आपण अस्वस्थ होऊ, आपण बेचैन होऊ, आपल्याला झोप लागणार नाही, आपलं शरीर अस्वस्थ राहील, शरीर नंतर रोगाने भरून जाईल. ही कारणं आहेत आणि जेणेकरून आपण दुःखी होऊ. आणि तेच याच्या विरोधात जर मैत्रीपूर्ण कर्म आपण करायला लागलो, मैत्री चित्त उत्पन्न केलं तर आपलं मन मात्र प्रसन्नतेनं भरून जाईल, सुखानं भरून जाईल. त्याचा परिणाम म्हणून आपलं चित्त शांत होईल आणि शरीरही चांगलं होईल. सुखाने आपल्याला झोप लागेल, सुखाने आपल्याला जाग येईल. म्हणून मैत्री भावना ही अतिशय महत्वाची आहे. प्राण्यांची हत्या मी करणार नाही, एखादा करत असेल तर त्याचं समर्थन मी करणार नाही. प्राण्याची हत्या करणारे जे लोक आहेत त्यांची बाजू मी घेणार नाही. आणि एखादा प्राणी हत्या करत असेल तर त्याला मी विरोध दर्शवीन. ही भूमिका आपण जर घेतली तर आपण या शीलाचं पुरेपूर पालन केलं असा त्याचा अर्थ होऊ शकतो. म्हणून हे पहिलं शील आहे ते अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर आपण जाऊया पुढं. दुसरं जे शील आहे, दुसरं शील आहे आदिन्ना दाना वेरमणी सिक्खापदं समादियामी. आता हे आदिन्ना दाना वेरमणी हे जे शील आहे ह्याची सुरुवात करत असताना मी एक गोष्ट सांगेन की आपण जेव्हा या गाथेचा उच्चार करतो, बरेच लोक धम्मप्रचारक असतील किंवा चांगले तज्ज्ञ लोक असतील, सामान्य लोक असतील, तर ते अदिन्न दाना वेरमणी असं म्हणतात. पण मुळामध्ये अदिन्न दाना वेरमणी नाही, अदिन्न असा शब्द नाहीये, तर अदिन्ना दाना वेरमणी असा शब्द आहे. अदिन्ना, आणि तो शब्द असा बनलेला आहे अदिन्न अधिक आदान. अदिन्न म्हणजे न दिलेलं, आदान म्हणजे घेणं. न दिलेली गोष्ट घेणं, यापासून वेरमणी. सिक्खापदं समादियामी. दुसऱ्यानं न दिलेली गोष्ट घेण्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण मी ग्रहण करतो, असा या शीलाचा अर्थ आहे. म्हणून आपण म्हणताना जाणीवपूर्वक आपल्या जिभेला जर सवय लागली असेल अदिन्न दाना वेरमणी म्हणायची, तर ती सवय आजपासून आपण मोडली पाहिजे. आपण म्हटलं पाहिजे अदिन्ना दाना वेरमणी सिक्खापदं समादियामी. आणि याचा अर्थच या शब्दामध्ये सामावलेला आहे की एखादी वस्तू आपली नाही आहे, आपली मालकी त्यावरती नाही आहे, तर ती वस्तू आपण घेता कामा नये. ज्याप्रमाणे प्रत्येकाला आपापल्या गोष्टी प्रिय असतात,
ज्याप्रमाणे आपल्याला आपली वस्तू प्रिय असते तशी इतरांनाही त्यांची वस्तू प्रिय असते. म्हणून दुसऱ्याला न विचारता, दुसऱ्याची परवानगी न घेता जेव्हा एखादी वस्तू आपण घेतो त्याला आपण आपल्या भाषेमध्ये चोरी असं म्हणतो. त्यालाच बुद्धांनी आदिन्ना दाना असं म्हटलेलं आहे. म्हणजे न दिलेली वस्तू घेण्यापासून आपण अलिप्त असलं पाहिजे. म्हणजे काय होतं, म्हणजे एखादा माणूस चोरी करतो तेव्हा काय होतं, तो दुसऱ्याची मालकी असणारी एखादी वस्तू पाहतो, ती वस्तू मला मिळावी अशी इच्छा आतमध्ये उत्पन्न करतो. त्यासाठी मनामध्ये अनेक संकल्प विकल्प करतो, मिथ्या संकल्प करतो, नियोजन करतो आणि प्रत्यक्ष ती वस्तू हस्तगत करतो, म्हणजे चोरी करतो. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये तो व्यक्ती अस्वस्थ राहतो, दुःखी राहतो, बेचैन राहतो आणि सतत भीतीमध्ये राहतो. जरी वस्तू त्यानं ती एखादी मिळवली दुसऱ्याची तरी सुद्धा त्याला त्याचं सुख मिळत नाही. तो कायम बेचैन आणि अस्वस्थ राहतो. ही अस्वस्थता म्हणजे दुःख आहे. दुःख म्हणजे दुसरं तिसरं काही असा डोंगर नाही आहे. तर हे छोटे छोट्या ज्या अस्वस्थता आहेत, छोट्या छोट्या ज्या बेचैनी आहेत, त्याला तथागत बुद्धांनी दुःख म्हटलेलं आहे. तर या प्रकारे जर आपण आदिन्ना दाना वेरमणी वस्तू जर घेतल्या दुसऱ्यांच्या तर आपण दुःखी होऊ शकतो. मग आपल्यावरून आपण विचार करू शकतो. आपण एखाद्या मित्राच्या घरी गेलो, तिथे एखादा पेन पडलेला आहे तर पटकन घेतला, खिशाला आपण लावला. एखादी वही पडली आहे तर ती पटकन घेतली, आपल्या मित्राचंच आहे, माझंच आहे असं म्हणून जर आपण ती घेतलं तर ती शीलभंग होतो. आपण एखाद्या कार्यालयात काम करत असतो, कार्यालयामध्ये पेन असतात, वह्या असतात, प्रिंटिंग पेपर असतात, कार्यालयातल्या वस्तू असतात. आपण जरी तिथं काम करत असलो आणि त्या वस्तू जरी आपल्या ताब्यामध्ये असल्या तर कार्यालयीन कामासाठी त्या वस्तू आहेत. त्याचा वापर जर आपण त्या वस्तू घरी आणून आपल्यासाठी करत असू तर तोही शीलभंग आहे. कारण आपण ज्या कामाचे पैसे घेतो पण त्या कामावरच्याच गोष्टी जर आपण वापरत असू स्वतःसाठी तर तो आपला प्रामाणिकपणा नाही, ते आपले एक प्रकारचं शीलभंगच आहे. एखादा व्यक्ती व्यवसाय करत असेल आणि त्या व्यावसायिक व्यक्तीकडून आपण काहीतरी चोरून आणलं, त्याला न विचारता आणलं, तेही शीलभंग होऊ शकतो. आपण कर्ज काढतो, कर्जाचे हप्ते वेळेमध्ये न फेडणं, किंवा आपण एखाद्याची करार केलेला असतो, म्हणजे आपण कर देतो शासनाला, तो कर आपण फेडत नसतो तर तीही एक प्रकारची चोरी आहे, म्हणजे न दिलेली वस्तू आहे. एखाद्या व्यक्तीला खूप बिझी व्यक्ती असतो, खूप कामात व्यक्ती असतो आणि आपण बरेचदा एखाद्याच्या घरी जाऊन बसतो किंवा एखाद्याचं वेळ न घेता एखाद्या व्यक्तीला भेटतो आणि त्या बिचाऱ्याचा वेळ जो सत्कारणी लागणार असतो तो वेळ आपण घेतो. हेही एक प्रकारचा शीलभंग आहे. म्हणून दुसऱ्यानं न दिलेली वस्तू आपण जेव्हा घेतो तेव्हा शीलभंग होतो, तोही व्यक्ती दुःखी होतो आणि आपणही अपराधी होतो. आपल्यालाही गिल्टी फील होतं. हे गिल्टी फील होणं हे दुःख आहे. या दुःखापासून अलिप्त राहण्यासाठी तथागत बुद्धांनी आपल्याला आदिन्ना दाना वेरमणी सिक्खापदं समादियामी या शीलाचं पालन करायला सांगितलेलं आहे. आणि मग आदिन्ना दाना म्हणजे काय आहे की दुसऱ्याकडून काहीतरी मिळावं ही भावना आहे, म्हणजे आसक्तीची भावना आहे, स्वकेंद्रित भावना आहे. ही भावना जर आपल्याला मोडीत काढायची असेल तर याच्या विरोधात आपल्याला आणखी एक कृती करावी लागेल, मुक्त हस्ते दान करावं लागेल. म्हणजे जिथं जिथं शक्य आहे आपला वेळ दिला पाहिजे आपण लोककल्याणासाठी. आपल्याकडे संपत्ती असेल तर त्यातला काही हिस्सा लोकांसाठी दिला पाहिजे. आपल्याकडे कौशल्य असेल, आपल्याकडे ज्ञान असेल तर ते ज्ञान इतरांच्यासाठी दिलं पाहिजे. जे काही म्हणून आपल्याला इतरांच्यासाठी देणं शक्य आहे ते आपण दिलं पाहिजे. देण्यामुळं आपल्यातली आसक्ती कमी होते आणि आसक्ती जशी जशी कमी होईल तसा तसा माणूस दुःखमुक्तीकडे प्रवास करतो. म्हणून हे दुसरं शील या निमित्तानं अशा प्रकारे जर आपण पालन केलं तर आपण दुःखमुक्त होऊ शकतो. त्यानंतर आहे कामेसु मिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी. कामेसु मिच्छाचारा, कामविषयक मिथ्याचारापासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. कामविषयक मिथ्याचार ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कामभावना आपण ज्याला म्हणतो, वासना ज्याला म्हणतो, कामभावनेमध्ये सर्व प्रकारच्या इंद्रिय तृष्णा येतात. केवळ लैंगिक आकर्षण म्हणजेच कामभावना नाही आहे, कामविषयक दुराचार नाहीये. तर इंद्रिय तृष्णा जी आहे म्हणजे डोळ्यांना रूपाची आसक्ती होणं, कानांना शब्दांची आसक्ती होणं, जिभेला एखाद्या ठराविक चवीची आसक्ती होणं, त्वचेला ठराविक स्पर्शाची आसक्ती होणं, ठराविक विचारांची आसक्ती मनाला होणं, हेही त्या इंद्रिय तृष्णेमध्ये सामावलेलं आहे. त्या कामविषयक जो दुराचार आहे, इथला शब्द महत्वाचा आहे, दुराचार.
दुराचार करण्यापासून अलिप्त राहा असं तथागत बुद्ध गृहस्थांच्यासाठी सांगतायत. आणि म्हणून हे दुराचार कशा प्रकारचे असतात तर एखादा व्यक्ती व्यभिचार करतो, परस्त्री गमन करतो आणि दुःखी बनतो, स्वतःच्या पत्नीमध्ये तो संतुष्ट राहत नाही, किंवा एखादी पत्नी स्वतःच्या पतीमध्ये संतुष्ट राहत नाही, ती परपुरुष गमन करते आणि ती दुःखी, स्वतःही दुःखी बनते आणि तिचं कुटुंबही दुःखी बनवते. पुरुषांच्या बाबतीत पण त्याच प्रकारचं आहे. आणि त्यासाठी त्याचं जे जीवन सुरळीत जीवन चाललेलं आहे ते सुरळीत चाललेलं जीवन तो व्यक्ती डिस्टर्ब करतो. हा जो डिस्टर्बन्स आहे, हे जे विचलन आहे, ही विचलन म्हणजेच दुःख आहे, दुसरं तिसरं काही नाही. तर या विचलनालाच दुःख म्हटलं गेलं. आणि ही जी हाव उत्पन्न होते मनामध्ये, ही जी आसक्ती, ही जी तृष्णा उत्पन्न होते, या तृष्णेचं कारण काय असतं तर कामुकता जी आहे, आतमधली जी इंद्रियांची जी तृष्णा आहे, जी सतत जन्म घेत असते, सतत या ठिकाणी त्या ठिकाणी पाहिजे पाहिजे या प्रकारची भावना उत्पन्न करत राहते. आणि असं आपण पाहतो की ही जी तृष्णा आहे त्याचा एंड कधीच होत नसतोय. एंड कधी होईल जेव्हा आपण या मार्गाने चालून पुढे जाऊ, शीलांचं आचरण करू, तेव्हा तृष्णा आपण संपवू शकतो. पण हे संपवण्यासाठी किमान तथागत बुद्धाने असं म्हटलंय की कामविषयक दुराचार जो आहे, म्हणजे विवाहित व्यक्ती असेल तर त्यानं आपल्या पत्नीमध्ये संतुष्ट असलं पाहिजे, विवाहित स्त्री असेल तर तिनं आपल्या पतीमध्ये संतुष्ट असलं पाहिजे, जे अविवाहित आहेत त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे, जे ग्रहत्यागी आहेत त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. जोर जबरदस्ती करून एखाद्याशी लैंगिक दुराचार करणं म्हणजे कामे सुमिच्छाचार आहे, त्याच्यापासून आपल्याला अलिप्त व्हायचं आहे. मग अलिप्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल, स्वतःला एक प्रकारचं प्रशिक्षण दिलं पाहिजे की शांती आणि संतुष्टीचं पालन मी करणार आहे. आणि मग शांत राहणं, संतुष्ट राहणं, समाधानी राहणं या गोष्टीचं पालन आपण केलं तर या शीलाचं पालन चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. आज आपण पाहतो की जगामध्ये हे जे काही सगळे वादविवाद चाललेले आहेत, याच्या मुळाशी ही जी कामुकता आहे, ही जी तृष्णा आहे, हीच तृष्णा आहे. लोक एकमेकांचा खून करतायत, एकमेकांना त्रास देत आहेत, आणि हे जे सगळं द्वंद्व चाललेलं आहे विश्वामध्ये, याच्या पाठीमागं ही जी कामुकता आहे ही आहे. तिलाच तथागत बुद्धांनी तृष्णा असं म्हटलेलं आहे. तिचा अंत करायचा असेल तर आपल्याला शांती संतुष्टीचं जीवन जगलं पाहिजे, समाधानाचं जीवन जगलं पाहिजे. ही गोष्ट आपल्याला करता येणं आवश्यक आहे. पुढे आपण पाहूया पुढचं जे शील आहे, मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी. मुसावाद याचा अर्थ आहे खोटं बोलणं. खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो, असं या शीलाचा मुख्य अर्थ आहे. आता मुसावाद, खोटे लोक बोलतात. का खोटं बोलतात? स्वतःच्या फायद्यासाठी कधी कधी खोटं बोलतात, कधी कधी इतरांच्या फायद्यासाठी खोटं बोलतात लोक. अनेक प्रकार आहेत यामध्ये बोलण्याचे. पण तथागत बुद्ध काय म्हणतायत की आपण नेहमी सत्य बोललं पाहिजे. आपली जी वाणी आहे ती सत्यवाणी असली पाहिजे, ही तथागतांची भूमिका आहे. म्हणून सिद्धार्थ गौतमांना जेव्हा बोधी प्राप्त झाली तेव्हा त्यांना तथागत म्हटलं गेलं. त्या तथागत शब्दांचाही एक अर्थ असा आहे, यथाकारी तथावादी, जसं करतो तसं बोलतो. आणखी यथावादी तथाकारी, जसं बोलतो तसं करतो. म्हणून तुकोबारायाने असं म्हटलंय, बोले तैसा चाले त्याची वंदी न पावले. जो बोलतो तसं चालतो त्याची पावलं त्याला वंदन केलं पाहिजे. का असं म्हटलं गेलेलं आहे की असे लोक दुर्मिळ आहेत. आणि या मुसावादा वेरमणीमध्ये आणखी काही गोष्टी सामावलेल्या आहेत. आपण खोटे बोलून इतरांना फसवतो, ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, आपण एखाद्याची निंदा करतो, त्यानंतर आपण व्यर्थ बडबड करतो, त्यानंतर आपण कटू बोलून एखाद्याचं मन दुखवतो, त्यानंतर चुगली चहाडी करून लोकांच्या मध्ये भांडणं लावतो. हेही या मुसावादा वेरमणी यामध्ये समाविष्ट आहे. म्हणजे आपण खोटं नाही बोललं पाहिजे, एखाद्याची निंदा नाही केली पाहिजे, कटू नाही बोललं पाहिजे, व्यर्थ बडबड, वायफळ बडबड म्हणजे ज्यानं कुणाचाही फायदा होत नाही अशी बडबड आपण करता कामा नये. आणि शेवटची गोष्ट जी आहे, चुगली चहाडी करून लोकांमध्ये भांडण नाही लावलं पाहिजे. तथागत बुद्धांचं जर एकंदरीत जीवनचरित्र आपण पाहिलं तर त्यामध्ये एक गोष्ट आपल्याला अशी दिसते की तथागत बुद्धांची वाणी जी आहे ती लोकांना जोडणारी वाणी आहे. त्याला सुभाषित वाणी म्हटलंय. सुभाषिताच या वाचा
एतं मंगलमुत्तमं, मंगलसूत्रामध्ये म्हटले की वाणी सुभाषित असली पाहिजे, आपली मधुर वाणी असली पाहिजे. 3 प्रकारची वाणी तथागत बुद्धांनी पुन्हा सांगितली. एक आहे जी गूढ वाणी आहे, विष्ठेसारखी वाणी आहे, जे लोक सतत एखाद्याची निंदा करतात, टीका करतात, दूषण देतात आणि त्यांच्या जिभेला त्याच प्रकारची सवय, दुर्गंधीयुक्त ती वाणी आहे, म्हणून तिला गूढ वाणी असं म्हटले. एक वाणी आहे मधुर वाणी आहे, जी मधुर बोललं जाते, गोड बोललं जाते, लोकांना जोडणारं बोललं जाते, ती एक वाणी मधुर वाणी आहे. आणखी एक वाणी आहे की अर्थपूर्ण बोललं जातं. अर्थपूर्ण बोलणं आणि मधुर बोलणं या 2 गोष्टींचं समर्थन तथागत बुद्धांनी केलं आणि त्यालाच सुभाषित वाणी असं म्हटलं गेलेलं आहे. आपण पाहतो की त्यांनी जो अष्टांगिक मार्ग दिला, त्या अष्टांगिक मार्गामध्ये सम्मावाणी नावाचा एक मार्ग त्यांनी दिलेला आहे. म्हणजे 8 जी महत्त्वपूर्ण अंग आहेत, जी आपल्याला अंतिम सुखापर्यंत घेऊन जातात, त्यामध्ये सम्मावाणीला तथागत बुद्धांनी स्थान दिलेलं आहे. याचं कारणच आहे कारण आपण इतरांशी जेव्हा संबंध स्थापित करतो, आपण इतरांशी जेव्हा संदेशाची देवाणघेवाण करतो, तेव्हा आपण आपली जीभ वापरतो, म्हणजे आपली वाणी वापरतो. आणि वाणी कशा प्रकारची आपण वापरतो त्यावरती ठरतं की आपले इतरांशी संबंध कसे बनणार आहेत. आपल्या वाणीवरती ठरतं की आपण सुखी बनणार आहोत की दुःखी बनणार आहोत. आपल्या वाणीवरती ठरतं की समोरचा माणूस सुखी बनणार आहे की दुःखी बनणार आहे. जर आपली वाणी गोड असेल, मृदू असेल, मधुर असेल तर आपणही सुखी असू आणि समोरचाही सुखी बनेल. जर आपली वाणी कटू असेल, कठोर असेल, व्यर्थ असेल, अनर्थकारी असेल तर आपल्यालाही दुःख होईल आणि इतरांनाही दुःख होईल. म्हणून वाणीचं प्रशिक्षण झालं पाहिजे, ही तथागतांची भूमिका होती. म्हणून सातत्यानं त्यांनी सम्मावाणीचा उद्घोष केल्याचं आपल्याला दिसतं. सातत्यानं जे संयमीपणे बोलतात, जे मृदू बोलतात, त्याचं समर्थन तथागत बुद्ध करतात. आपणही ही वाणी बोलली पाहिजे. आपल्या वाणीनं इतरांमध्ये भांडण लागता कामा नये, आपल्या वाणीनं एखाद्या माणसाची फसगत होता कामा नये, आपल्या वाणीमुळे एखाद्याचं नुकसान होता कामा नये. ही गोष्ट आपण जाणीवपूर्वक ठरवून घेतली पाहिजे. कधी कधी बघा असे प्रसंग येतात, काही लोक म्हणतात की अशा काही ठिकाणी आपल्याला सत्य बोललं तर काही नुकसान होऊ शकतं. समजा एखादा व्यक्ती कॅन्सरने पीडित आहे, त्याचे काही शेवटचे क्षण राहिलेले आहेत, तो दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे, आपण त्याला पाहायला गेलेलो आहोत. तर अशा वेळेला तो आपल्याला विचारतोय, डॉक्टरांनी त्याला सांगितलेलं नाही त्याला आजार कोणता झालेला आहे. आणि समजा आपण जर त्याला सांगितलं, त्यांना आपल्याला विचारलं की मला काय झालेलं आहे, आणि आपण जर सत्य बोलायचं आहे असं म्हणून जर सांगितलं त्याला की तुला कॅन्सर झालेला आहे, तर कदाचित तो व्यक्ती 4 दिवस जगणार आहे, तो 1-2 दिवसामध्येच एक्सपायर होऊ शकतो, किंवा कदाचित त्या माणसाला खूप धक्का बसू शकतो. मग अशा वेळेला आपल्या मनामध्ये एक पेच निर्माण होतो की आता आपण सत्य बोलायचं की असत्य बोलायचं. तर तिथं एक पर्याय आपण निवडला पाहिजे की तिथं करुणा भावनेचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे अत्यंत करुणेनं आपण त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की आपण जर इथं सत्य बोललो तर त्याचं नुकसान होणार आहे, आणि आपण मग असत्य तर बोलायचं आहे पण असत्य बोलण्यामुळं त्याचं नुकसान काय होता कामा नये. पण तिथं ठरवायचं की मी या शीलाचा भंग करत आहे. म्हणजे आपण असत्य बोललो म्हणजे शील पूर्ण केलं असं नाही आहे, आपण शीलाचा भंगच केलेला आहे. पण करुणेच्या साहाय्यानं, करुणा भावना उत्पन्न करून त्याचं कल्याण व्हावं या भावनेनं आपण ती गोष्ट बोललेलो आहोत. हा पर्याय आपण तिथं निवडतो. म्हणून जे लोक हे जीवन जगत आहे, जीवनामध्ये अनेक आपल्याला अडचणी येतात, अनेक गोष्टींमध्ये आपल्यामध्ये पेच निर्माण होतात, तेव्हा पेच निर्माण झाल्यानंतर आपण ठरवायचं आहे की आपण जे काही बोलणार आहे त्या बोलण्यानं इतरांची हानी तर होत नाही ना, इतरांचं कल्याण तर होत नाही ना, इतरांचं नुकसान तर होत नाही ना. जर नुकसान होत नसेल, हानी होत नसेल, कल्याण होत नसेल तर ती वाणी आपण सम्मावाणी आहे असं समजू शकतो. म्हणून जेव्हा आपण आपल्या मुलांशी बोलत असतो तेव्हा आपण खरं बोललं पाहिजे. बरेचदा आपण लोक घरी असतात आणि मुलांना सांगतात की पप्पा घरी नाहीत म्हणून सांग. बरेचदा आपण फोनवरती बोलत असतो, आपण असतो एका गावात आणि नाव सांगतो दुसऱ्या गावामध्ये आहे. अशा अनेक घटना आपल्याशी घडतात, आणि असं जेव्हा होईल तेव्हा इतरांचा आपल्यावरती विश्वास राहणार नाही, आपली विश्वासार्हता राहू शकत नाही, आपल्यावरती लोक ट्रस्ट करू शकत नाहीत. आपण अप्रामाणिक आहोत हे आपण त्यामधून सिद्ध करत असतो. आपली जी पत आहे ती पत इथं जात असते. म्हणून आपण कधीही असत्यवाणीचा सहारा नाही घेतला पाहिजे. म्हणून तथागत बुद्धांनी सांगितलेलं आहे की जी गोष्ट आपण ऐकलेली आहे तर ती ऐकली आहे असं सांगा, जी गोष्ट पाहिलेली आहे तर ती गोष्ट मी पाहिलेली आहे असं सांगा,
जी गोष्ट आठवत आहे तर मला ती गोष्ट आठवत आहे असं सांगा, आणि जी गोष्ट मी अनुभवलेली आहे तर अनुभवलेली आहे असं सांगा. म्हणजे ऐकलेली ऐकली असं सांगणं, पाहिलेली पाहिली आहे असं सांगणं, आठवत असेल तर आठवतंय म्हणून सांगणं, आणि अनुभवलेलं आहे तर अनुभवलंय असं सांगणं. या प्रकारे जर आपण बोललो तर ते मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी या शिलाचं पालन होऊ शकतं. बरेचदा बघा, कुणीतरी ऍक्सिडेंट पाहिलेला असतो, तो दुसऱ्याला सांगितलेला असतो, आणि तो दुसरा व्यक्ती तिसऱ्याला जाऊन जणू काही हाच त्या स्पॉटवरती उपस्थित होता, प्रत्यक्ष डोळ्याने ऍक्सिडेंट पाहिलेला आहे अशा प्रकारे तो वर्णन करत असतो. आणि मग हे जे आहे हे मुसावादा वेरमणे, म्हणजे प्रत्यक्ष जो अनुभव आहे तो अनुभव आपण लोकांपर्यंत पोचवत नसतो, तर मनानं काही गोष्टी त्यामध्ये घालत असतो, आणि ते इतरांचं कधी कधी नुकसान करणाऱ्या गोष्टी ठरत असतात. म्हणून आपण सत्य बोलणं ही गोष्ट केली पाहिजे. म्हणून इथं मुसावादा वेरमणी, असत्य तर बोलायचं नाही, मग काय बोलायचं तर नित्य सत्य बोलायचं आणि आपली वाणी शुद्ध करायची आहे. नित्य सत्य, सातत्यानं आपण सत्य बोललं पाहिजे, पण ते सत्याला माधुर्य असलं पाहिजे, त्या सत्यामध्ये प्रेम दिसलं पाहिजे, त्या सत्यामध्ये करुणा दिसली पाहिजे. नाहीतर केवळ कठोर बोलायचं, कठोरही बोलणं काही काही वेळा गरजेचं असतं, पण त्या कठोर बोलण्याच्या मागं आपला दृष्टिकोन चांगला पाहिजे, दृष्टिकोन शुद्ध पाहिजे. जेव्हा एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना कठोर बोलतो तेव्हा त्याच्या पाठीमागं त्याची करुणा असते की या बिचाऱ्यानं शिकायला पाहिजे. जेव्हा एखादी आई आपल्या मुलाशी कठोर बोलते तेव्हा आईच्या मनामध्ये करुणा असते, मैत्री असते मुलाबद्दल. वाणीनं ती कठोर जरी बोलत असली तर तिच्या सद्भावना असतात, म्हणजे तो प्रेममूलक तिचं बोलणं असतं किंवा त्या शिक्षकांचं बोलणं असतं. याला आपण शीलभंग असं म्हणू शकत नाही, पण जिभेला आपण ही कठोर बोलण्याची सवय मात्र लावता कामा नये. आपण मृदूच, शांत आणि संयमी बोललं पाहिजे, तर आपण हळूहळू आपल्या दुःखातून मुक्त होऊ शकतो. त्यानंतर आपण पुढे जाऊया. त्यानंतरचं शील आहे 5वं, सुरा मेरय मज्ज पमाद ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी. सुरा मेरय मज्ज म्हणजे त्या काळातल्या मादक पदार्थांची ही नावं आहेत. आणि पुढं जो शब्द आहे तो खूप महत्वाचा आहे. पमाद ठाना ही प्रमादाची ठिकाणं आहेत. प्रमाद म्हणजे अजागृती, प्रमाद म्हणजे आळस, प्रमाद म्हणजे हलगर्जीपणा. म्हणजे जे पदार्थ आपण घेतल्यानंतर आपण अजागृत बनतो, आळशी बनतो, सुस्त बनतो, अजागृत बनतो, त्याला असं म्हटले गेलेलं आहे. आणि ही जे सुरा मेरय मज्ज हे इंडिकेट करतायत की मादक पदार्थ या प्रकारचे आहेत. आता आज मादक पदार्थ अनेक प्रकारचे आहेत. वेगवेगळ्या सिगारेट आहेत, वेगवेगळ्या बिड्या आहेत, वेगवेगळे मावा आहे, गुटखा आहे, दारूचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे सगळे मादक पदार्थ आहेत जे पिल्यानंतर आपला मेंदूवरचा ताबा निघून जातो, आपला शरीरावरचा ताबा निघून जातो. याचा अर्थ आपण अजागृत बनतो, आपण काय बोलतो हे आपल्याला कळत नाही, आपण काय वागतो हे आपल्याला कळत नाही. म्हणून आपण जेव्हा दारुडे लोक पाहतो किंवा नशा करणारे लोक पाहतो तर त्यांच्याकडे पाहिल्यावरती आपल्या लक्षात येतं का हा माणूस जागृत नाही, हा माणूस शुद्धीवरती नाही. म्हणजे शुद्ध हरपणाऱ्या गोष्टींचं ग्रहण आपण करू नये, ही गोष्ट तथागत बुद्धांनी सांगितलेली आहे. मग जुगार असेल, दारू असेल, जिथं जिथं आपली शुद्ध हरपते अशा गोष्टी आपण सोडल्या पाहिजेत. म्हणून महात्मा फुलेंनी असं म्हटलेलं आहे, थोडे दिन तरी मद्यवर्ज करा, तोच पैसा भरा ग्रंथांसाठी, ग्रंथ वाचताना मनी शोध करा, देऊ नका थारा वैरभावा. म्हणजे दारू पिणाऱ्यांनो थोडे दिवस तर ती दारू बंद करा, आणि काय करा, त्याची पुस्तक विकत घ्या, तो जो पैसा शिल्लक राहील त्याची, आणि पुस्तक वाचता वाचता मनाचा शोध घ्या आणि मनातला वैरभाव काढून टाका. तथागत बुद्धांनी जे वैरभाव काढायचं सांगितलेलं आहे तेच महात्मा फुलेंच्या अखंडामध्ये सापडतं. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा देत असताना स्वतः कधीही त्यांनी दारू पिली नाही, दारूच्या थेंबाला स्पर्श केला नाही, पण असे बाबासाहेब आपल्याला 22 प्रतिज्ञांमध्ये सांगतायत की मी दारू पिणार नाही. कारण दारू पिल्यामुळे काय होतं हे त्यांनी अनुभवलेलं होतं. आणि बौद्ध धम्माचं आचरण करणं म्हणजे जागृतीचं आचरण करणं आहे. मग अजागृतीकडे नेणारे जे पदार्थ आहेत ते आपण ग्रहण करता कामा नयेत. आणि आपण पाहतो की आजही समाजामध्ये व्यसनाधीनता वाढत आहे. तर व्यसनाधीनतेवरती उपाय काय आहे तर तथागतांचं हे पंचशील आहे. आणि म्हणून जर एखादा व्यक्ती व्यसनी असेल तर काय होतं, पहिली गोष्ट होते त्याची मानसिक हानी होते,
तो मानसिकदृष्ट्या डॅमेज होऊन जातो, शारीरिक हानी होते, शरीरातले त्याचे अवयव जे आहेत ते अवयव खराब होऊन जातात. त्याचबरोबर त्याच्याकडचा जो सगळा पैसा आहे तो पैसा वाया जातो, त्याच्या कुटुंबामध्ये कलह होतात, बायका पोरं त्याचे रस्त्यावरती येतात आणि तो स्वतः दुःखी बनतो आणि संपर्कातल्या सगळ्या लोकांना, आई वडील दुःखी बनतात, बायका पोरं दुःखी बनतात, मित्र नातेवाईक दुःखी बनतात आणि हे दुःखच पेरतो, स्वतःही दुःखी होतोच. क्षणभराच्या नशेसाठी तो आयुष्यभराचं वाटोळ करून घेतो. म्हणून तथागत बुद्धांनी असं म्हटलेलं आहे की पानाती सुरा मेरय मज्जपमाद ठाणा वेरमणी सिक्खापदं समाधियामी. मग यापासून अलिप्त व्हायचं आहे तर मग काय केलं पाहिजे? स्मृती सुस्पष्ट आणि प्रदीप्त ठेवली पाहिजे. म्हणजे आपली स्मृती जी आहे, जागृती जी आहे ती सुस्पष्ट असली पाहिजे. आपण जागृतीचा सराव केला पाहिजे, तर या शिलाचं पालन खऱ्या अर्थानं आपण केलं असं होऊ शकतं. म्हणून ही जी शिला आहेत ही मानवी विशुद्धीचा आधार आहेत. पंचशिलाचं पालन करणं म्हणजे आपल्यामधली जी अशुद्धी आहे, मनामधली आहे, शरीरामधली आहे, ती अशुद्धी दूर करणं म्हणजे काय आहे? पंचशिलांचं पालन करणं आहे. आणि पंचशिलाचं पालन करता करता आपल्यातल्या अशुद्धी दूर होतात, आपल्या मनातले क्लेश जे आहेत, आपल्यातल्या दुर्भावना आहेत त्या नाहीशा होतात आणि आपण एक चांगला व्यक्ती बनू शकतो. म्हणून पंचशील अतिशय महत्वाचं आहे. पंचशील पालन करायला कशाचंही बंधन नाही. स्त्री असो, पुरुष असो, कुठल्याही पंथाचा माणूस असो, कुठल्याही धर्मातला माणूस असो, कुठल्याही प्रांतातला असो, कुठल्याही देशातला असो. आणि आपण विचार करा, सगळे लोक जर अशा प्रकारे वागत असतील, ते प्राण्यांची हत्या करणार नाहीत, खोटं बोलणार नाहीत, व्यभिचार करणार नाहीत, त्यानंतर आपण पाहतो चोरी करणार नाहीत, मादक पदार्थांचं सेवन करणार नाहीत, तर समाज किती सुंदर बनेल. हे समाजामध्ये जे उगवलेलं तण आहे, लोक एकमेकांना त्रास देतात, एकमेकांशी भांडतात, एकमेकांना कमी लेखतात, हे सगळं संपून जाईल जर पंचशिलाचं पालन लोकांनी केलं तर. म्हणून पंचशील हा मानवी जीवनाचा आधार आहे. माणसाची मोजपट्टी करायची ठरवली तर कशाच्या आधारे करणार आहोत आपण? चांगला माणूस कोण याची मोजपट्टी काय आहे? काही लोक म्हणतील ज्याच्याकडे पैसा खूप आहे तो चांगला, जो हुशार आहे तो खूप चांगला, एखादा विद्वान आहे म्हणून तो खूप चांगला, किंवा एखादा दिसायला खूप सुंदर आहे म्हणून तो चांगला. पण या गोष्टी पुरेपूर न्याय देणाऱ्या नाही आहेत. तर माणूस चांगला मोजायचं कसं? तर तो 5 शिलांचं पालन करतोय की नाही यावरून त्या माणसाची मोजपट्टी करायची. माणसाचं मोजमाप करणारा जो मापदंड आहे तो म्हणजे हा पंचशील आहे, हे आपण लक्षात ठेवूया. म्हणून बौद्ध परंपरेमध्ये आपण पाहतो उपोसत नावाची एक संकल्पना आहे. उपोसत म्हणजे पौर्णिमा, अमावस्या, चैत्र शुक्ल अष्टमी आणि कृष्ण अष्टमी अशा 4 दिवसांमध्ये उपोसताचं पालन केलं जातं. आणि उपोसत म्हणजे काय आहे? उपोसत या शब्दाचा अर्थ असा आहे की जवळ राहणं. मग कुणाच्या जवळ राहणं? बुद्ध धम्म संघाच्या जवळ राहणं, सत्याच्या जवळ राहणं. म्हणजे काय? आपल्या अशुद्धी आहेत त्या अशुद्धी त्या दिवशी बाजूला ठेवायच्या आणि आपण एखाद्या अर्हंतासारखं जीवन जगायचं. अर्हंत कसा जगत असतो? तर अर्हंत 8 शिलांचं पालन करत असतो. तर पंचशिलाचं रूपांतर उपोसताच्या दिवशी अष्टशिलामध्ये होतं. म्हणजे आपण एक वेळ अन्न ग्रहण करतो आणि स्वतःची जी शिला आहेत, म्हणजे आपण प्राणी हत्येपासून अलिप्त राहण्याचं शील आहे, चोरी करणं, खोटं बोलणं, मादक पदार्थांचं सेवन करणं, व्यभिचार करणं, त्याच्या पुढं आणखी 3 शिलांचं पालन करतो आपण. उच्च शयेवर, महाशयेवर बसत नाही, झोपत नाहीये, माला गंध लेप वगैरे लावत नाही, साज शृंगार आपण करत नाही. त्याचबरोबर आपण पाहतो की ज्या शरीराला सुखावणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण करत नाही. म्हणजे काय? 8 शिलांचं पालन करणं जे आहे ते 8 शिलांचं अष्टशिल उपोसत आपण धारण करतो. मग पंचशील दैनंदिन जीवनामध्ये पालन करत असताना पुन्हा अष्टशिलाचं पालन उपोसतांच्या दिवशी करणं म्हणजे आपली एक प्रगती होत जाते. म्हणजे आपलं काय म्हणतो आपण, टप्प्याटप्प्यानं आपण काय करतो, पुढं जात राहतो. म्हणजे आपल्यातल्या अशुद्धी ज्या आहेत त्या अशुद्धी हळूहळू कमी व्हायला लागतात आणि ज्याचं शील बळकट आहे असा व्यक्ती समाधी मार्गामध्ये प्रवेश करू शकतो, मनाकडे चांगल्या पद्धतीनं पाहू शकतो. आपण विचार करा, मनाचा अभ्यास करायला आपण जर बसलो, डोळे बंद करून घेतले आणि जर आपण शीलवान नसू तर काय होईल? तर डोळे बंद करता क्षणी आपण केलेली जी कर्म आहेत, दूषित कर्म आहेत, ते आपल्याला दिसू लागतील. डोळे झोपण्यासाठी जरी डोळे आपण बंद केले तरी आपल्याला सहजासहजी झोप लागणार नाही जर आपण दूषित कर्म केली असतील तर. पण आपण चांगली कर्म केली असतील तर
जर आपण डोळे बंद केले तर आपलं मन एकाग्र होऊ शकेल, पटकन एकाग्र होऊ शकेल. आपण झोपताना डोळे बंद केले तर चांगली आपल्याला पटकन झोप लागू शकेल. हे कशामुळे लागू शकेल तर शील पालनामुळे लागू शकेल. कारण शील पालन करणं म्हणजे केवळ स्वतःचं हित करणं असं नाही आहे, तर शील पालन करणं म्हणजे स्वतःचं हित तर होणारच आहे, पण इतरांचंही हित होणार आहे. मग हे पंचशील कशा प्रकारे पालन करायचे आहेत की आपण स्वतः पंचशीलाचं पालन करणार आहोत. म्हणजे आपण स्वतः कुठलीही वाईट कृती करणार नाही. एखादा वाईट कृती करत असेल तर त्याचं समर्थन करणार नाही, दुसऱ्याला वाईट कृती करायला सांगणार नाही, आणि जो वाईट कृती करतो त्याला आपण विरोध करणार. या गोष्टी जर आपण करत असू तर आपलं शील बळकट आहे असं आपण पाहू शकतो. आणि मग या शीलांचं पालन केल्यावरती काय होतं? पहिली गोष्ट होते, तथागत बुद्धांनी म्हटलेलं आहे की चंदन धूप मधुमालती याचा सुगंध वाऱ्याच्या दिशेनं जातो. म्हणजे या फुलांचा सुगंध, धुपाचा सुगंध वाऱ्याच्या दिशेनं जातो, पण शीलवान व्यक्तीचा सुगंध वाऱ्याच्या विरुद्ध दिशेलाही जातो. याचा अर्थ काय आहे? वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला जाणं म्हणजे काय? जो शीलवान व्यक्ती आहे त्याला जे लोक शत्रू मानतात त्यांच्यापर्यंत सुद्धा त्याचा सुगंध जातो, त्याची कीर्ती पसरते. पहिली गोष्ट होते, शील पालनामुळं आपलं शरीर चांगलं बनतं, काया प्रसन्न बनते, चित्त प्रसन्न बनतं, शांत बनतं, हा फायदा होतो. त्यानंतर आहे आपली संपत्ती जी आहे त्या संपत्तीची वृद्धी होते. कारण आपण शीलवान असू तर आपण ज्या लोकांच्या संपर्कात जाऊ तेही लोक चांगले असतील, तेही आपल्याला चांगला सल्ला देतील. आपण एखादा चांगला व्यवसाय करत असू आणि त्या व्यवसायामधून आपण इतरांना चांगला माल देत असू, किंवा जास्त लुबाडणूक लोकांची न करता जो योग्य दर आहे त्या दराप्रमाणे जर वस्तू आपण विकत असू तर मात्र लोकांचा ओघ आपल्याकडे राहतो आणि आपल्या संपत्तीची वाढ होते. आपण एखादा व्यवसाय करत असू, एखादं काम करत असू, एखादं नोकरी करत असू तर व्यसनाधीन नसल्यामुळं आपल्या पैशाचा अपव्यय होणार नाही, निर्दोष आपण जीवन जगू शकतो, म्हणून आपल्या संपत्तीमध्ये वाढ होऊ शकते. दुसरी गोष्ट आपण पाहू की आपल्या मित्रांमध्ये वाढ होते. बघा, एखादा चांगला वागणारा व्यक्ती सगळ्यांना हवाहवासा वाटतो. बुद्ध काळामध्ये बुद्धांकडे लोक सातत्यानं का येत होते? कारण बुद्धांचं बोलणं त्यांना आवडायचं, बुद्धांचं रूप त्यांना आवडायचं, बुद्धांची वाणी आवडायची, बुद्धांचे उपदेश त्यांना आवडायचे, आणि बुद्ध जे सांगतायत ते आपल्या कल्याणाचं आहे असं त्यांना वाटायचं, म्हणून लोक बुद्धांच्याकडे जात होते. आपण जर अशा प्रकारचं शील पालन करत असू तर लोकांनाही वाटेल की हा माणूस विश्वास ठेवण्यायोग्य आहे, हा माणूस याच्याकडून सल्ला घेण्यायोग्य आहे, हा माणूस हात जोडून प्रणाम करण्यायोग्य आहे, याला आपण बोलून याचा आदर सत्कार करण्यायोग्य आहे, असा विश्वास लोक आपल्यावरती ठेवू शकतात जर आपण शील पालन करतो असू तर. आणि मग आपण पुढे पाहतो की शील पालन करणाऱ्या व्यक्तीला तो जे काम करत असेल त्या कामामध्ये यश मिळतं. कारण तो जे काम करणार आहे ते एकाग्र चित्तानं करेल, प्रसन्न मनानं करेल, आणि प्रसन्न मनानं केलेली, एकाग्र चित्तानं केलेली कोणतीही गोष्ट आहे ती यशस्वीच होते. हा आपला आतापर्यंतचा अनुभव आहे. आणि मग आपलं मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य चांगलं बनू शकतो. हा शीलाचा फायदा आहे. म्हणून शील हा प्रारंभ आहे हे आपण समजून घ्यावं. आणि हे जे काही दुःख आहे मानवी जीवनातलं, काय दुःख आहे? कधी आपल्याला यश येतं, कधी अपयश येतं, कधी आपल्याला लाभ होतो, कधी आपली हानी होते, कधी आपल्याला दुःख येतं, कधी आपल्याला सुख येतं, कधी लोक आपली प्रशंसा करतात, कधी निंदा करतात. जीवनामध्ये असे अनेक चढउतार आपल्या येत असतात. अशा प्रसंगी जो शीलवान व्यक्ती असतो त्याचं चित्त शोकरहित आणि निर्मळ राहत असतं, शांत राहत असतं. बाह्य जगातली कोणतीही गोष्ट आपल्याला विचलित करू शकत नाही. अशा प्रकारची एक तयारी शीलाच्या माध्यमातून होत असते. म्हणून शीलांचं पालन करणं ही प्राथमिकता आपण ठेवणं खूप आवश्यक आहे. आणि बुद्ध धम्माचा आधारच आहे. शील पालन करणं हा धम्माचा आधार आहे. शील पालन जर आपण केलं तर आपलं व्यक्तिगत जीवनही चांगलं बनतं, कौटुंबिक जीवनही चांगलं बनतं, आणि सामाजिक जीवनही चांगलं बनतं. जिथं सगळीकडे समजा अशी दलदल आहे, घाण आहे, कचरा आहे, तिथं जर आपण काही शुद्धता करत असू तर सुरुवातीला आपल्याला त्रास होणार आहे. समजा सगळेच लोक दुःशील आहेत तर अशा दुःशील लोकांमध्ये शीलवान लोक जेव्हा वावरतात तेव्हा त्यांना त्रास होणार आहे. पण हळूहळू शीलवान लोकांची संख्या वाढत असते. आपण पाहूया की 3 प्रकारचे लोक आहेत.
एक पहिला लोक आहे की दुःशील लोकांचं एक जग आहे, जिथं आपल्याला दुःशील लोक दिसतील, ते शीलांचं पालन करणार नाहीत, त्यांचा जन्मच काही लोकांचा इतरांना त्रास द्यायला झालाय की काय, अशा प्रकारची लोक असतात. ते चोऱ्या करतात, लुबाडतात, त्रास देतात, व्यभिचार करतात, व्यसनाधीन राहतात, असं एक जग आहे. दुसरं एक जग आहे की धम्ममार्गावरती त्यांना जर असा प्रकाश दिसलेला आहे, मग ते शील पालन करण्याचा प्रयत्न करतात. कधी कधी शील पालन करतात, कधी करत नाहीत, कधी चांगलं वागतात, कधी वागत नाहीत, कधी विहारामध्ये जातात, कधी जात नाहीत, कधी धम्म ऐकतात, कधी ऐकत नाहीत, कधी चांगल्या मित्रांजवळ जातात, कधी वाईट मित्रांकडे जातात. म्हणजे कधी कधी व्यक्ती चांगला वागतो, कधी कधी चांगला वागतो, असं एक संमिश्र जग आहे. म्हणजे शील पालनही करतात, पालनही करत नाहीत. म्हणजे आपण पहिल्यांदा या जे दुःशील लोक आहेत त्यांच्या जगातून संमिश्र जगामध्ये प्रवास केला पाहिजे. आणि जेव्हा आपण संमिश्र जगामध्ये येतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की जेव्हा जेव्हा आपण शीलभंग करतो, जेव्हा जेव्हा आपण काहीतरी वाईट कृती करतो, तेव्हा आपण दुःखी होतो. जेव्हा जेव्हा क्रोध मनामध्ये निर्माण होतो, तेव्हा तो क्रोध पहिला स्वतःला अस्वस्थ करतो, मग इतरांना त्याचा त्रास होतो. हे आपल्या लक्षामध्ये जेव्हा यायला सुरुवात होतं, तेव्हा माणूस काय करतो, शील पालनाचा निश्चय करतो. आणि त्याच्या लक्षामध्ये हे येतं की एखाद्याला जर आपण समजा हाताने काळं लावायचं ठरवलं, तर पहिल्यांदा आपल्या हाताला काळं लागणार आहे, मग इतरांना आपण काळं लावू. पण जर आपण एखाद्याला फुलं द्यायचा विचार केला, तर फुलं हातामध्ये घेतल्यानंतर ती फुलांचा सुगंध जो आहे तो पहिल्यांदा हाताला आपल्या लागणार आहे. फुलांचा जे सौंदर्य आहे ते पहिला आपल्या हातांना लागणार आहे, मग आपण इतरांना देणार आहे. म्हणजे जेव्हा चांगली कृती करणार आहोत त्याचा फायदा आधी स्वतःला होणार आहे, मग इतरांना होणार आहे. हे जेव्हा आपल्या लक्षामध्ये येतं, जेव्हा आपल्या लक्षामध्ये हे येतं की द्वेष दुर्भावना जेव्हा जेव्हा जागी होते, तेव्हा तेव्हा मी अस्वस्थ आणि बेचैन होतो, तेव्हा माणूस असं ठरवतो की आता इथून पुढं मनामध्ये द्वेष आणि दुर्भावना जागी करायची नाही, तर प्रेम आणि सद्भावना जागी करायची आहे. आणि मग तो हळूहळू संमिश्र जे जीवन आहे त्यातून बाहेर पडतो आणि केवळ शील पालनाचा प्रयत्न करतो. आणि एक वेळ अशी येते की तो एका तिसऱ्या जगामध्ये प्रवेश करतो. तिसरं जग म्हणजे काय, अलौकिक जग नाही. इथंच या माणसांमध्ये आपण पाहू की हे तिसरं जग असं आहे की जिथं लोक चांगलं वागतात, चांगलं बोलतात आणि चांगली कृती करतात. तो कायम माणूस 24 तास जागा असतो, जागृत असतो आणि तो ठरवतो की मी कोणत्याही प्रकारचं वाईट कर्म करणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये सल्लेख सुद्धा दिलेला आहे. त्यामध्ये आवर्जून त्याने असं सांगितलेलं आहे की इतर लोक जरी हानिकारक वर्तन करत असतील तर मी करणार नाही. म्हणजे इतर लोक जरी प्राणी हत्या करत असतील तरी मी करणार नाही. इतर लोक जरी चोरी करत असतील तरी मी करणार नाही. इतर लोक जरी व्यभिचार करत असतील तरी मी करणार नाही. इतर लोक जरी खोटं बोलत असतील, निंदाजनक बोलत असतील, व्यर्थ बडबड करत असतील, इतरांमध्ये चुगली चहाडी करून भांडण लावत असतील तर मी त्याप्रमाणे वागणार नाही. इतर लोक जरी मादक पदार्थांचं सेवन करत असतील तरी मी करणार नाही. असा निश्चय बाबासाहेब म्हणतायत की आपण केला पाहिजे. आणि सातत्यानं असे निश्चय आपण जर केले तर आपलं जे जीवन आहे ते आपण विशुद्ध बनवू शकतो, परिशुद्ध बनवू शकतो. आणि परिपूर्ण परिशुद्धी होणं म्हणजे बोधी प्राप्त होणं आहे. म्हणून आपला जो अप्रबुद्ध मानवापासून जो प्रवास आहे तो अशा प्रकारे प्रवास होत 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 जातो आणि एक दिवस आपली बोधी जागृत होते, आपलं ज्ञान जागृत होतो आणि मग आपण विद्या आणि आचरण या दोन्ही गोष्टींनी संपन्न बनतो. म्हणजे आपल्याला ज्ञानही आहे आणि आपलं आचरणही आहे. आता काय होत असतं, बरेचदा आपण शील पालन करतो, कधी कधी आपण विहारामध्ये जातो, तिथं पंचशील ग्रहण करतो, किंवा घरी एखाद्या दिवशी आपण उपवासाच्या दिवशी पंचशील अष्टशील ग्रहण करतो. बुद्धीनं ते ग्रहण केलेलं असतं, मनाला माहित असतं की या प्रकारे आपण शीलांचं पालन करायचं आहे, पण आपल्या ज्या भावना आहेत त्या भावनांना मात्र ते माहीत नसतं. मग आणि बुद्धी आणि भावना यांच्या युद्धामध्ये भावना जिंकतात आणि आपलं शीलभंग होतो. पण आपण सातत्यानं जर या प्रकारचे विचार उत्पन्न केले की काही झालं तरी मला पालन करायचं आहे, काही झालं तरी मी दृढ निश्चयानं शीलांचं पालन करणार आहे, मी चांगलंच वागणार आहे, आणि त्यावेळेला आपल्या भावनाही त्या प्रकारच्या उत्पन्न होतात. मग एक वेळ अशी येते की आपली बुद्धी आणि आपल्या भावना
दोन्ही मिळून शिलांचं पालन करतात आणि तेव्हा आपण परिपूर्ण विशुद्ध बनलेलो असतो. तर हा विशुद्धीचा प्रवास जर आपण केला, त्यापर्यंत आपण पोचलो तर आपण नितांत सुखी बनू शकतो, नितांत सुंदर जीवन जगू शकतो. आणि सुंदर जीवन जगण्यासाठीच शिलाची निर्मिती आहे. शील म्हणजे काय आहे, तर शील कोणत्या अर्थानं आहे, तर ही गोष्ट आपण जर समजून घेतली तर आपल्याला प्रेरणा मिळेल की शील पालन करणारा जो माणूस आहे तो प्रसन्न राहतो. शांतता, शीतलता या अर्थानंही शीलाला ग्रहण केलं पाहिजे. म्हणजे शील पालन करणं म्हणजे शांत होणं, शीतल होणं. आणि शांती कुणाला नको आहे? प्रत्येक माणूस शांततेच्या शोधात आहे, प्रत्येक माणूस सुखाच्या समाधानाच्या शोधात आहे. आणि हे सुख आणि समाधान शील पालनामधून आपल्याला मिळतं. म्हणून आपण निश्चय केला पाहिजे की आपण 5 शिलांचं, किमान या 5 शिलांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. आणि उपोषणाच्या दिवशी अष्टशिलाचं पालन केलं पाहिजे. बुद्ध धम्म संघांच्या गुणाचं स्मरण करून, शिलाचं स्मरण करून, देवतानुस्मृती करून आपण शील ग्रहण जर केलं आणि त्याचं पालन केलं आणि हे शील जर अखंडित ठेवलं तर हे शील स्वतःला प्रकाशित करतं, मानवाला प्रकाशित करतं. आणि या शीलाचा प्रकाश स्वतःसाठीही कल्याणकारक होतो आणि इतरांच्यासाठीही कल्याणकारक होतो. या दृष्टीनं आपण तथागत बुद्धांच्या या शीलाकडे पाहावं अशी विनंती करतो. आणि आपण शांतपणे ऐकलात त्याबद्दल आपले धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं. साधु साधु साधु. देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ